इथं भन्नाट असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता वाटण काय आहे, रेसिपी काय बनवते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. इथं पालक बारीक चिरून घेतलेला आहे, बघू शकता. बारीक चिरून घेतलेला पालक, इथं घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, धने, जिरे, बडीशोप, कोथिंबीर, लसूण आणि इकडं घेतलेलं आहे बारीक चिरून कोथिंबीर. इथं कोथिंबीरीची देठं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून. इकडं बारीक चिरून पानं घेतलेली आहेत. तीळ घेतलेले आहेत. आता तीळ काही यामध्ये लागणार नाही आहेत, थोडासा ओवा टाकायचा यामध्ये. आणि हे घेतलेलं डिशमधलं सगळं साहित्य जे आहे ना, ते पालक चिरून घेतलेला होता तो मिक्सरमध्ये घातला. आणि हे घेतलेलं साहित्य सुद्धा आपण या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि याला मस्त असं वाटून घ्यायचं पाणी न घालता. हे बघा, पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे. किंवा पाण्याची गरज लागली तर थोडंसं पाणी घाला आणि व्यवस्थित असं वाटून घ्या. बारीक कशी पेस्ट करून घ्यायची म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित असं बारीक होतं. इथं पेस्ट तर तयार झाली. आता इकडं घेतली एक परातीमध्ये घालायचं गव्हाचं पीठ. इथं मी 3 ते 4 चमचे गव्हाचं पीठ घेते. आपल्याला आवडीनुसार इथं पदार्थ बनवायचा आहे, त्यामुळे इथं 3 ते 4 चमचे गव्हाचं पीठ घेतलं. यामध्ये 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ घालायचं आहे. आणि आता या पिठामध्ये घातलं थोडंसं चवीपुरतं मीठ. यामध्ये थोडंसं मीठ घालू या पिठामध्ये चवीपुरतं. बाकीचे सुद्धा सगळे मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहेत, बघू शकता. यामध्ये आणखी थोडंसं गव्हाचं पीठ घालते, कारण मला पीठ थोडंसं कमी वाटतंय. यामध्ये बारीक चिरून घेतलेले जे कोथिंबीरीचे पानं होते ना, ते सगळे पानं यामध्ये घालायचे आहेत आपण. बघा, थोडीशी हळद घालायची, थोडंसं लाल तिखट सुद्धा घालायचं. हिरवी मिरची जरा जास्त तिखट असेल तर लाल तिखट स्किप करा, पण हिरवी मिरची तिखट नसेल तर थोडंसं लाल तिखट सुद्धा वरून घाला. आता घातले थोडेसे तीळ. इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहे, ते सगळे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. आपण जे वाटण तयार करून घेतलं ना, त्यामध्ये सुद्धा थोडंसं मी मीठ घातलेलं आहे. आता हे घातलेले सगळे मसाले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. यामध्ये आता वेगळं काही घालायची गरज नाही, कारण इथं आपण जे वाटण तयार करून घेतले ना, त्यामध्ये मी सगळे मसाले सुद्धा घातलेले आहेत. तर हे वाटण तयार करून घेतले, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित असं पिठामध्ये घालून व्यवस्थित याला मळून घ्यायचं. तर बघा, हे सगळं पिठामध्ये घालून याला व्यवस्थित असं मळून घेणार आहे मी. मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालूया आणि यामध्ये सगळं ह्या पिठामध्ये व्यवस्थित असं मळून घ्यायचं. एकदम घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे, बघू शकता. हे बघा, एकदम घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. आता आपल्याला जेवढं पदार्थ बनवायचा आहे ना, तेवढ्या हिशोबाने इथं पीठ घ्यायचं आहे. पीठ मी इथं 4 चमचे घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा हरभरा डाळीचं पीठ घातलेलं आहे. आता याचा व्यवस्थित असा गोळा मळून घेतलेला आहे. याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे, बघू शकता. व्यवस्थित इथं गोळा मळून घेतलेला आहे मस्त. यावरती थोडंसं याला तेल लावूया आणि तेल लावून व्यवस्थित त्याला मऊ करून घेऊया. बघा, आता हे पीठ एकच आहे, पण यापासून आपल्याला 2 पदार्थ बनवायचे आहेत. आता ते पदार्थ काय आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघावा लागेल, त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करायचं नाही. व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा. नमस्कार मंडळी, मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. इथं आपला मस्त असा पदार्थ तयार होत आहे. चला, इथं गोळा मळून झाला. वरून थोडंसं तीळ लावलेलं आहे याला मी. मस्त दिसतंय बघा. कलर सुद्धा अगदी सुरेख असा आलेला आहे याला. किती मस्त दिसतंय बघा. तर हे गोळा मस्त असा मळून झाला. याला 1 2 ते 3 मिनिटं रेस्ट करून घ्यायची. रेस्ट झाल्यानंतर लगेच आपण याला लाटायला घ्यायचं. आता पोळपाट घेतलं, इथं पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं. सुरुवातीला रोज चपाती सुद्धा करत असताना ही महत्त्वाची टीप आहे. चपाती सुद्धा करत असताना सुरुवातीला तेल लावून घ्यायचं. हा गोळा जो असतो मळलेला तो व्यवस्थित असा मऊ करून पोळपाटावर घ्यायचा. कारण काय होतं, पोळपाट आपलं व्यवस्थित रोळलं जातं आणि आपण जी चपाती बनवतो किंवा जो कुठला पदार्थ आपण पराठे असू दे, चपात्या बनवतो, तर ते या पोळपाटाला चिटकत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच आपण या पोळपाटाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि गोळा मळून घ्यायचा. यातला एक छोटासा गोळा काढून घेतला बघा. आता व्यवस्थित याला मळून घेऊया. यातला एक छोटासा काढून घेतला आणि ही मळून घेतलेला गोळा लगेच ठेवून दिला दुसरीकडं. आणि आता याची मस्त अशी व्यवस्थित अशी पराठे लाटून घेऊया किंवा चपाती लाटून घेऊया. आता हा जो पराठा आहे ना, तो एकदम भन्नाट असा होणार आहे. का सांगते तुम्हाला, तो फुगणार सुद्धा आहे. इतका छान फुगतोय तुम्हाला सांगते. बघा, लाटून घेतला. याच्या पुडा करून घ्यायच्या. याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं. पीठ टाकूया वरून. पीठ टाकून झालं. आता चपाती जशी लाटतो ना घडीची, तशा पद्धतीने याची व्यवस्थित अशी घडी तयार करून घ्यायची. हे बघा, पीठ टाकल्यामुळं काय होतं, मस्त असा फुगला जातो हा पराठा. तर एकदम भन्नाट असा गुबगुबीत इथं पराठा तयार होतोय बघा. पीठ लावून लाटलं. पीठ लावून लाटायचं नसेल तर अगदी थोडंसं पीठ लावा, किंवा तुम्ही तेल लावून लाटायचं असेल तर फक्त असाच गोल करून लाटला तरी चालेल. आता या पराठ्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं. आता हा लाटताना तरी सुरुवातीला तरी तुम्हाला
वाकडा तिकडा दिसत असेल तर पण लाटून झाल्यावर याला गोल आकार येतो बघा. मस्त एकदम पातळ असा लाटून घ्यायचा आणि पातळ असा लाटल्यानंतर काय होतं, मस्त असा खरपूस पण भाजता येतो आपल्याला आणि मस्त असा गुबगुबीत तयार होतो. हे बघा. आता आवडीनुसार आपल्या इथं पराठे करायचे आहेत. मी ज्या पद्धतीनं जेवढ्या साईजचा पराठा घरामध्ये करते ना, तेवढ्याच साईजचा करते. इथं चांगला मीडियम, जास्त मोठाही नाही जास्त छोटाही नाही, असा पराठा लाटून तयार झालेला आहे. आता लगेच याला भाजून घेऊया. बघा, गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे. तवा चांगलाच गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम फुल करूया. जर तुम्हाला पराठा खरपूस भाजायचा आहे तर सुरुवातीला फुल करायची गॅसची फ्लेम, परत भाजत असताना मीडियम केली तरी सुद्धा चालेल. तर एका साईडने व्यवस्थित असा भाजून झाला, लगेच दुसऱ्या साईडनी पलटून घ्यायचा. बघा, पराठा हळूहळू फुगू लागलेला आहे. लगेच याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. मस्त तेल लावा किंवा तूप लावा, बटर लावा, काहीही लावा, मस्त लागतात, भन्नाट लागतात. सकाळच्या नाश्त्यासाठी करा किंवा मुलांच्या टिफिनला किंवा घरात आपल्याला मिस्टरांना डबा द्यायचा आहे, पाहुणेरावळे अचानक घरी आलेत, काहीतरी करायचंय मस्त असतं तिखटा मिठाचं, खूप भारी लागतो, भन्नाट तयार होतो. बघा, दोन्ही साईडने याला व्यवस्थित असं तेल लावून घेणार आहे मी आणि अगदी खरपूस असा भाजून घेतलेला आहे. एकदम फुगला मस्त असा टम्म. बघा, लेअर सुटलेले आहेत, पदर सुद्धा मस्त असे भारी आलेले आहेत बाहेर. बघा, पराठा भाजून तयार झालेला आहे. बाकीचे सुद्धा पराठे आपण या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. बघा, जवळून दाखवते अगदी तुम्हाला. हे बघा, आता या पराठ्यावर भाजल्यानंतर मस्त असं गरमागरम साजूक तूप घालायचं. जर तुम्हाला तूप लावून भाजले तरी सुद्धा वरून थोडंसं तूप लावून खा, थोडंसं तेल लावून भाजा, तेल लावून भाजल्यानंतर वरून थोडंसं तूप खा. बघू शकता, मस्त असा टम्म फुगला होता पराठा, एकदम लेयर्स अशा पडलेल्या आहेत. तर आज आपण पालकापासून मस्त एकदम गुबगुबीत असा खरपूस पराठा कसा बनवायचा पाहिला. आता याच पिठापासून आणखी एक भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत. म्हणजे एक बनवायचं एक पीठ आणि तयार होतात दोन पदार्थ. तर हे बघा, मस्त असं गरमागरम पराठ्यावर साजूक तूप घातलं. आहाहा, मुलांना सुद्धा असेच रोल करून द्यायचे. मला माहिती आहे पालकाची भाजी बऱ्याच मुलांना आवडत नाही, मुलं अजिबात खात नाहीयेत. तुम्ही पालकाची गरगटी करा, नाहीतर पालकाची भाजी करा, मुलं खाणारच नाहीत. जर या पद्धतीचा पराठा जर तुम्ही केला ना, मुलं खाणारच खाणार, पण आणखीन सुद्धा करून दे असं म्हणणार. पराठा इथं तयार झालेला आहे, मस्त असं तूप लावले, माझ्या मुलांना देते, एन्जॉय करते. आता इथं पराठे सगळे तयार करून घेतलेत बघा मी. तर एकाच्या फरमाईशीनुसार पराठे बनवले, डब्यासाठी दिले, भन्नाट असे तयार झालेले आहेत. आता दुसऱ्या मुलाची फरमाईश पूर्ण करायची मला. आता याच पिठापासून मस्त असा भन्नाट पदार्थ बनवते मी, त्यामुळे तुम्ही कुठेही जायचं नाही, व्हिडिओ स्किप करायचं नाही. पराठे केलेत, बाजूला ठेवून देते. आणि आता हे पीठ एवढं उरलंय ना, आता ह्या उरलेल्या पिठाचे दुसऱ्या मुलाची फरमाईश पूर्ण करायची आपल्याला. चला, आता हे पीठ घेतलं, थोडंसं पोळपाटावरती मस्त असं मऊ करून घेऊया. याला तेल लावून मऊ केलं. हे बघा, मस्त. आता थंडीचे दिवस चालू आहेत, मार्केटमध्ये ताज्या ताज्या भाज्या येतात बघा, आणि भाज्या आल्यानंतर मुलं भाज्या खायला नानूच करतात. मग त्यामुळे काय करायचं, पराठे बनवा किंवा असे वेगवेगळे पालकापासून पराठे बनवा, कुठल्याही भाज्यापासून जरा वेगळे पदार्थ बनवून दिले ना, पालेभाज्या खाऊ घालायचे, तर अशी काहीतरी आयडिया करायच पाहिजे. आता मेथीच्या पराठ्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे, तिकडे जाऊन नक्की बघा. छोटे छोटे गोळे करून घेतले, तिकडे गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता एकाला पराठे आवडते तर एकाला पुऱ्या खायच्यात. मग मी म्हणलं डबल डबल राबत बसण्यापेक्षा एकाच पिठापासून दोन असे भन्नाट पदार्थ आणि दोन्ही मुलांच्या फरमाईश सुद्धा पूर्ण होत आहेत. तर छोट्या छोट्या अशा पद्धतीनं पुऱ्या लाटून घेणार आहे. बघा, वरून थोडेसे याला व्यवस्थित असे तीळ लावून घ्यायचे. हे बघा, जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको, अशा मस्त पुऱ्या लाटून घेते. सगळ्या पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत. इकडं गॅसवरती तेल तापलं का नाही बघूया बरं. तर तेल सुद्धा चांगलं तापलं, इथं 4-5 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता ह्या लाटून घेतलेल्या पुऱ्या अगोदर तळते आणि बाकीच्या जो राहिलेल्या पुऱ्या लाटून घेते. तर इकडे बघा, सगळ्या पुऱ्यांना मी व्यवस्थित असे तीळ लावलेले आहेत. पिठामध्ये सुद्धा आपण मळताना तीळ घातले होते, आता वरून सुद्धा लावायचे, म्हणजे खाताना पुऱ्या इतक्या भारी लागतात. बघा, इथं आपले भन्नाट अशा पुऱ्या तळू लागलेल्या आहेत. किती टम्म फुगतायत बघा बरं, मस्त. हे बघा, एकदम छान असा कलर पुरीला आलेला आहे. तर तीच आपली लोखंडाची कढई आहे, तीच तापत ठेवली होती, कारण तेल तापायला खूप वेळ लागत नाही आणि पुऱ्या सुद्धा फटाफट अशा तळल्या गेलेल्या आहेत. बघा, तेलामधून काढून घेतली, आणखीन एक पुरी तळून दाखवते. बघा, किती टम्म अशा फुगलेल्या आहेत, बघू शकता. हे बघा, पुरीसाठी आणि पराठ्यासाठी वेगळी कणिक मळायची काहीच गरज नाहीये, एकाच कणकीमध्ये दोन्ही पदार्थ आरामात होतात. तर इथं पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहे. पराठे तर आपण अगोदरच तयार करून घेतलेले आहेत. पुऱ्या जरी तुम्ही घरी खायला दिल्या आणि शाळेत तुम्ही पराठे बांधून दिले
तरी काहीच अडचण नाही, मुलं आनंदाने खाणार आणि वाटत सुद्धा नाही यामध्ये आपण पालेभाज्या वापरलेल्या आहेत म्हणून. तर बघा, पालकापासून एकदम भन्नाट अशा 2 प्रकारच्या पदार्थ तयार केलेले आहेत. एकतर इथं पालकपुरी तयार झालेली आहे. तर गरमागरम या पुऱ्या मस्त अशाच खाल्ल्या तरी एन्जॉय केल्या तरी चालतात किंवा तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत खाल्ल्या तरीसुद्धा चालतील किंवा दहीपुरी खाल्ली तरीसुद्धा खूप भारी लागतं. इथं मस्त अशा गरमागरम पालकपुऱ्या तयार झालेल्या आहेत. बघा, एकाच पालकाच्या जुडीपासून मस्त असे भन्नाट मी 2 पदार्थ बनवलेले आहेत. एकाच पदार्थापासून म्हणजे एकाच पिठापासून आपल्याला 2 पदार्थ बनवणार आहेत. पुऱ्या तयार झाल्या. इकडे पराठे सुद्धा मस्त असे तयार झालेले आहेत. मंडळी, सकाळच्या काही गडबडीत जर तुम्ही पराठे तयार करून दिले आणि तेच शिल्लक राहिलेलं जे मळून घेतलेलं पीठ आहे त्याच्या संध्याकाळच्या वेळेला पुऱ्या बनवल्यात ना, तर मुलं दोन्ही वेळेस खुश होणार आहेत. तर नक्की ट्राय करा आणि मला माझे पदार्थ कसे वाटतात ते आवर्जून कमेंट करून सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओला हाईपसुद्धा करायला विसरू नका. लाईक केल्यानंतर हाईपचं सुद्धा बटन येतं, त्यामुळे ते हाईपसुद्धा करायला विसरू नका. चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि झटपट हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.